च्या वतीनं राकेशसाठी 500. यश मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी उपस्थित व्हा. यश ठोंबरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण यशला मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण या ठिकाणी देत आहोत. ठोंबरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला चला फिल्डिंग लावून घ्या लगेच. फिल्डिंग लावून घ्या, अधिकचा वेळ घेऊ नका. फिल्डिंग तर सजलेले. मॅच सुरू करा. पंच भगवात मॅच लावू दे. स्टार्ट पंचांकडून ग्रीन सिग्नल. पहिलं षटक आणि पहिला चेंडू. पहिलाच बॉल बॅकफूडला जात स्क्वेअर कट करत असताना डीप कव्हर पॉइंट आणि बरोबर थर्ड मॅन मध्ये चाललेला चेंडू. पहिल्या बॉलवरती 2 धावा संख्येने सुरुवात. गोलंदाज तयार. बॅकफूडला जात टॅप करतात. शॉर्ट कव्हर पॉइंट इन ऍक्शन. 1 रन या बॉलवरती मिळते. 1च्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 3 या धावसंख्येवर. रन घेतलेले नाहीये. गणेश गोलंदाजी करतात. पहिल्या षटकामध्ये रन घेतलेले नाहीये. दुसरा बॉल म्हणजे अर्थातच डॉट येतं. आघाडीची जोडी यश आणि राज आलेले आहेत. पहिल्या चेंडूवरती 2 आलेला. दुसरा चेंडू डॉट. पहिले षटक फेकतो गोलंदाज गणेश. बॅकफूडला जात शफल होऊन खेळतात. इम्प्रुव्हायझेशन स्ट्रोक आहे. चाललेल्या चेंडू सल ब्लॅक स्क्रीनला धडकतो. लॉंग लेग सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. मदतीने टोटल आता जाऊन पोहोचलेली आहे 6 नव्हे तर 8 या धावसंख्येवर. 8 ऑन स्कोर कार्ड. एक चौकार आलेले आहे या ओव्हरमध्ये. चांगला गोलंदाजी करत असताना पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये गणेश. गोलंदाज पुन्हा तयार गणेश. धन्यवाद धन्यवाद डीजे. लॉफ करतात आता हवेत. जेलची शक्यता. पहिली विकेट मैदानाच्या बाहेर येत असताना राजच्या स्वरूपामध्ये राहुल तरुण 11 या संघाला पहिला महत्वपूर्ण धक्का बसलेला. 13-12 या धावसंख्येवरती पहिला गडी बाद.
धावून पोहोचलेली ती 20 या धावसंख्येवरती. ओ स्विच इट, गुड शॉट बाय मिस्टर यश. डीप थर्ड मॅन, सीमारेषेच्या पलीकडे यशचा फटका, सुंदर चौकार. चौकार आलाय. यशनं निव्वळ आक्रमण केलेलं आहे दुसऱ्या ओव्हरमध्ये. आता फुल टॉस, नो बॉल, नाही थारा देणार यश अशा चेंडूंना. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर, आणखीन एक भव्य षटकार. मंगेशजी मसे साहेब आणि मंगेशजी भोईर साहेब यांचं नुकताच आगमन आपल्या व्यासपीठावरती होतं. त्यांना मी विनंती करत आहोत की आपण व्यासपीठावरती आसन ग्रहण करावं. या स्पर्धेच्या निमित्तानं आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. वैभवजी मेढे साहेबांच्या वतीनं यशनं जर षटकार हॅट्रिक पूर्ण केली तर त्यांच्यासाठी 3000 रुपयांचं पारितोषिक. धावसंख्या 37 वरती. काय जबरदस्त बॅटिंग गेली शेवटच्या क्षणाला यशच्या वतीनं. षटकार, चौकार. आता पुन्हा आलेले बॉलिंग मार्क वरती गणेश. टॅलेंटेड क्रिकेटर गणेश सध्या तरी. वेगवान टाकला शॉट, एक्स्ट्रा कव्हर, रनआउटची चान्स होती, मिस्टेक झालेली मिड ऑफ मध्ये. चेंडूवरती 1 रन मिळते. 1च्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 38 वरती. यशसाठी पारितोषिक षटकार हॅट्रिक जर पूर्ण केली तर 3000 रुपयांचं पारितोषिक. बघूयात शेवटच्या 2 चेंडूंमध्ये 2 तर आलेले आहेत, तिसरा आला तर 3000 रुपयांचं मानकरी आहे. टॅलेंटेड ऑलराऊंडर यश. शरीरापासून दूर, अवे फ्रॉम द बॉडी, वाईड बॉल, एक्स्ट्रा रन मिळते. संघाची टोटल आता पुढे जात असताना 39 वर 39. एकोणचाळीस बनलेला 39 ऑफ द स्टम्प्स. बॅकफुटला जात खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक एक्स्ट्रा रन मिळते, आणखीन एक वाईड बॉल फेकण्यात आलेला. टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे 40 या धावसंख्येवर. 40 आत्तापर्यंत बनलेल्या. ज्याप्रमाणे दुसऱ्या ओव्हरमध्ये आक्रमण केलेलं यशनं, त्या कारणास्तव संघ 40 वर जाऊन पोहोचलेला आहे तिसऱ्या ओव्हरमध्ये. गणेशला करावा लागेल कमबॅक आपल्या टीमसाठी. लॉफ करायचा होता, चांगला टाकलेला चेंडू, खोलवर टप्प्याचा होता. लॉंग ऑन मध्ये आलाय चेंडू, क्षेत्ररक्षक पोहोचतात. 1 रन या बॉलवरती. संघाची धावसंख्या 1च्या मदतीनं आता 41 वर. 41 ऑन स्कोर कार्ड. पुन्हा गोलंदाज तयार. ओ द स्टम्प्स. लॉफ करायचा होता, बॅट तर चांगली फिरवली होती. क्षेत्ररक्षक पोहोचतात. बरोबर मिडविकेटला आलेला चेंडू. 1 रन या चेंडूवरती मिळते. 1च्या मदतीने संघाची आता धावसंख्या ही जाऊन पोहोचलेली ती 42 या धावसंख्येवरती. अंतिमचे 3 बॉल या ओव्हरचे बाकी राहतात. गणेशनं पहिलं षटक देखील चांगलं फेकलं होतं. आता सुद्धा गणेश आलेलेत बॉलिंग करण्यासाठी ओव्हर नंबर 3 मध्ये. हो द स्टम्प्स यस साठी.
लॉफ करतात, प्रॉपर कनेक्शन, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकला षटकार. की यावं आपण व्यासपीठावरती येऊन आपण आसन ग्रहण करावं आणि मग या स्पर्धेचा आनंद आपण घ्यावा. आपलं आम्ही हार्दिक स्वागत करतो. 48 ऑन स्कोर कार्ड. खोला ते चेंडू आता लॉंग ऑफला, जेलची शक्यता पकडली. कॅश गणेशला सफलता, यश परततो मैदानाच्या बाहेर. थोडासा स्वतःवरती नाराज आहे, फाटक्याला एलिव्हेशन देऊ शकलेलं नाहीयेत. यॉर्कर पद्धतीचा चेंडू, हेलिकॉप्टर लुक देण्याच्या प्रयत्नामध्ये 8 चेंडूंमध्ये इंडिव्हिज्युअल 30 बनवलं यशनं. तो परतला मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद. अठ्ठेचाळीस झालेला. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी राहतो 30 षटकाचा. शेवटचा बाकी राहतोय. आता नवीन फलंदाज सुजल आलेत, क्षेत्ररक्षक पोहोचतात या चेंडूवरती. फक्त 1 रन 1च्या मदतीनं 3 षटकांचा खेळ पूर्ण होतो. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावत संख्या धावून पोहोचलेली आहे 49 या धावत संख्येवरती. अधिकचा वेळ न घेता आपण जर गरज असेल तर पाण्याची व्यवस्था करा, अन्यथा फिल्डिंग लावून घ्या. पाण्याची व्यवस्था करा. तर आत्तापर्यंत बनलेलं 49. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच. शिवनगर के वीर बनाम राहुल तरुण मंडल या 2 टीम मध्ये सामन्याचा आनंद तुम्ही घेतात. पुढचा सामना रिदान 11 बनाम पॅथॉलॉजी वॉरियर्स. आम्ही दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट करत आहोत टॉस करण्यासाठी रिपोर्टिंग करा. इंटरव्ह्यू मध्ये दोन्ही टीमच्या कॅप्टन मध्ये आम्ही टॉस करणार आहोत. 3 ओव्हरमध्ये 49. चौथं षटक सुरू होतं. 4थ्या ओव्हरमध्ये रवींद्र आले. पहिला चेंडू समोरून चेंडू एक्स्ट्रा बाउन्स करण्याचा प्रयत्न. 1 फॉर द ओव्हरचा इशारा. डॉट बॉल न केलेली सुरुवात. रवींद्र आले 4थ्या ओव्हरमध्ये. ऑफ ट्रॅकर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बीट झालेले आहेत बॅटर. आलेला आणखीन एक चेंडू डॉट. ट्रॅकिंग एंडला फलंदाज सध्या तरी सुजल. 2 सलगचे निर्धाव फेकलेत सुजलच्या विरोधामध्ये. प्रेशर टाकलेला सध्या तरी सुजल वरती. बघू आता अंडर प्रेशर सुजल कशा प्रकारचे फटकेबाजी आपल्या टीम साठी इथून करेल. कमबॅक करावा लागेल रवींद्र यांना आपल्या टीम साठी. आधीच टेन्शन मध्ये सुजल 4 डॉट झाला आणि गणेशनं ज्या आवाजाने प्रेशर टाकलेला सुजलवर, कमी गतीने टाकला. 5वा
पंचांचा इशारा, नो बॉल इथून करण्यात आलेला कॉल. होल्डिंग रेस्ट्रिक्शन्स. अंपायरच्या पाठीमागे 3 खेळाडू ठेवण्यात आलेल्या बरोबर लेग पंच आणि विकेट किपरच्या या 30 यार्डमध्ये 30 डिग्रीमध्ये, त्या कारणास्तव पंचानं नो बॉल घोषित केलेला. पंचांच्या आणि विकेट किपरच्या मधोमध जे क्षेत्र आहे त्यामध्ये जर 3 खेळाडू आढळल्यास तुम्हाला फिल्डिंग रेस्ट्रिक्शनचा नो बॉल देण्यात येतो. तोच नो बॉल पंचांनं घोषित इथून केलेला. व्हेरी गुड डिसिजन फ्रॉम द एम्पायर. आता फ्री हिट आहे. डॉट तर रवींद्रनं फेकला होता, परंतु तो डॉट झाला कन्वर्ट आता नो बॉलमध्ये. फुल टॉस टाकण्यात आलेला आहे. फ्री हिटचा बॉल स्क्वेअर लेगला निघाला चेंडू. क्षेत्ररक्षक पोहोचतात. शेवटचा बॉल आता बाकी राहतोय. काय कमबॅक केलेलं या ओव्हरमध्ये. सलगचे 4 डॉट फेकले, 5वा जरूर नो बॉल आला. आता शेवटचा अंतिम बॉल बाकी राहतोय. स्विच करण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा, वाईड बॉल करण्यात आलेला. शेवटचा बॉल आता बाकी राहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 52 या धावसंख्येवर. शेवटचा बॉल आहे रवींद्र यांचा. शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता. आणखीन एक वाईट चेंडू फेकलेला. एक्स्ट्रा रन या चेंडूवरती मिळते. टोटल धावून पोहोचले तर 53 वर. शेवटचा बॉल बाकी ओव्हर नंबर सध्या तरी 4 मधला. फुल टॉस लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक त्यांना बीट करून निघून चाललेला चेंडू सीमा पार फटका आलेला आहे. अक्षयचा टोकलाय षटकार. धावसंख्या आतापर्यंत धावफाल कव्हर आहे. चला एकत्रित देऊ नका, फिल्डिंग लावून घ्या. एकत्रित देऊ नका, फिल्डिंग लावून घ्या. 7 सामने कव्हर करायचे दिवसभरामध्ये. एका मॅचसाठी जवळपास 1 ते 1.25 तास जातोय. सुजल मते सुजल चव्हाण याने जर 2 षटका मारला तर सागर मोहिते यांच्या वतीनं 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. जर 2 चेंडूंमध्ये 2 सलग बॅक टू बॅक षटकार ठोकले तर सुजलसाठी. आता सुजलला स्ट्राईक सुद्धा मिळाली आहे. बघूयात शेवटच्या अंतिम षटकामध्ये. आतापर्यंत तर 59 बनलेला आहेत. शेवटचं षटक बॉल होतं यार. ऑन साइडला चेंडू टर्न करतात. शॉर्ट स्कोअर लेग मधून निघाला चेंडू डीप मध्ये वेगानं कंप्लीट करतात. एक सिंगल लेगच्या मदतीने टीमची टोटल धावून पोहोचलेली आहे 60 या धावसंख्येवर. 60 ऑन स्कोर कार्ड. आतापर्यंत 60 बनतात. शेवटचं आता षटक ओव्हरमध्ये कमीत कमी धावा द्यावा लागतील. लॉफ करतात. प्रॉपर कनेक्ट झालेला. आक्रमण करत असताना अक्षयच्या बॅट मधून आलेला भव्य षटकार. सहासष्ट झालेला. ओ प्लेट ऑन आणि फलंदाजीतून बाद. चांगली बॅटिंग करत होता मैदानाच्या आतमध्ये अक्षय. बॅक टू बॅक 2 ठोकले होते. बॅट शेतली काढायला लागली आणि सरळ चेंडू स्टॅनवरती धडकलेला. फलंदाज बाद.
मनोज आहेत बॉलिंग मार्कवरती. शेवटचे 3 बॉल नवीन फलंदाज प्रतीश आलेत. रनआउटची चान्स आणि इथून फलंदाज होतोय बाद. म्हणजे अंतिमचे 2 बॉल अजूनही बाकी राहतील. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद 66 बनलेले आहेत. रिदान 11चे कॅप्टन या पॅथॉलॉजी वॉरियर्स टीमचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. 66 बनलेले. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. नवीन फलंदाज सुनील येतात. मंगेशजी मसे साहेबांचा आजचा वाढदिवस आहे. ज्याने बऱ्याचशा वर्षापर्यंत कशेले क्रिकेटची सेवा ज्याने केलेली आहे, ते मंगेशजी मसे साहेबांचा आजचा वाढदिवस आहे. संपूर्ण स्पर्धेच्या वतीने त्यांना आपण वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहोत. नो बॉल पंचांना कॉल केलेला. शेवटचा अंतिम चेंडू तो देखील फ्री हिट. बॅकफुटला जातात, लॉफ्ट करतात. लॉंग ऑफ मध्ये आलेला चेंडू मिसफील्ड झालेला. फ्री हिटचा बॉल होता. कदाचित पाठी थांबणं गरजेचं होतं. आलेला चौकार. बघूयात या 5 धावा कदाचित सेकंड इनिंग मध्ये मागणं ठरू शकतात. पहिल्या सत्राचा डाव टपला. पहिल्या सत्रामध्ये धावा बनलेल्या त्या तब्बल 72-73 धावा संख्येचं टार्गेट. चला दोन्ही टीमचे कॅप्टन कदाचित उपस्थित झालेले टॉससाठी. मंगेशजी मसे साहेब यांचा आजचा वाढदिवस आहे. ज्याने जे कशेले गावाचे माजी खेळाडू राहिलेले, ज्याने कशेले गावासाठी क्रिकेटच्या माध्यमातून बरीचशी सेवा केलेली. आणि या क्रीडांगणावरती ऋषादा राणे यांच्या वतीनं कर्जत प्रीमियर लीगचं पर्व संपन्न झालं होतं. त्याला यशस्वी करण्यामागे ज्यांचा सिंहाचा वाटा होता, ते मंगेशजी मसे साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल या ठिकाणी करत आहोत.
पहिल्याच बॉलवरती सुरुवात जबरदस्त होत असताना पहिला षटकार. सलगचा दुसरा ठोकलेला फलंदाज मंगेशच्या बॅटमधून 2 in a row, बॅक टू बॅक 2 षटकार. नितीन महाडिक साहेब यांच्या वतीने षटकार अटकसाठी 1,000 रुपयांचं पारितोषिक आहे. फुलटॉस पाठवला चेंडू सीमा पार. सलगचा तिसरा आलेला मंगेशच्या बॅटमधून षटकार. आणि 3 बॉलमध्ये 3 सलग षटकार ठोकलेले आहेत मंगेशनं. राहुलजी आरपोटे साहेबांच्या वतीनं 500 रुपयांचं पारितोषिक, 1,000 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि प्रशांत पवार यांच्या वतीनं 500 रुपयांचं पारितोषिक, जे संघ मालक आहेत मंगेशच्या संघाचे, त्या संघ मालकांकडून. चला नवीन फलंदाज येऊ द्या. तीन षटकार ठोकल्याच्या नंतर एक वाईट बॉल आलेला. धावसंख्या 19. हाफ ट्रॅकर बॅकफुटला जात फक्त दिलेली दिशा वेगावरती कल आत्महत्येनंतर बरसला मैदानाच्या आतमध्ये फलंदाज मंगेश. आणखीन एक 4. थँक्यू सो मच. निव्वळ आक्रमण केलेलं पहिल्या षटकामध्ये मंगेशनं वादळ निर्माण केलं. पुन्हा बॅकफुटला जात आता कवशच्या दिशेनं काय फटका प्रतिम. एकसाकावर सीमा पार. हलला सलगचा दुसरा चौकार.
आहे 27 या धावसंख्येवरती. 27 ऑन स्कोर कार्ड. 27 झालेला. शेवटचा अंतिम बाकी आहे. बॅकफुटला जात सलगचा तिसरा चौकार देखील आलेला. म्हणजे एकाच ओव्हरमध्ये पहिली षटकार ट्रिक देखील कंप्लीट केली मंगेशनं आणि एकाच ओव्हरमध्ये एकट्या मंगेशनं सलग 3 चौकार म्हणजे पहिली चौकार ट्रिक देखील पूर्ण केलेले. बॅटिंग आवडली असेल तर मंगेशसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. 6 चेंडूंमध्ये इंडिव्हिज्युअल 30 बनवले आणि संघाची धावसंख्या 31 वरती. विजयासाठी आता विचार केला. 24 बॉलचा खेळ बाकी आहे. 24 चेंडूंमध्ये आता 42%. बघूयात. शिवनगर के वीर या टीमला 42 धावसंख्येची गरज आहे. काय बॅटिंग केलेली आहे जबरदस्त. या ऐकूया डीजे यांच्या वतीने चांगला संगीत. जाईल चेंडू मिड विकेट सीमा पार. नरेशच्या बॅटमधून पहिला चौकार. कराच्या मदतीने संघाची धावसंख्या 35. अजून एकही धाव या संघानं अर्थातच शिवनगर के वीर या संघानं धावून घेतलेली नाहीये. षटकार चौकारांची भाषा बोलत असताना षटकार आणि चौकाराचा 6चा आणि 4चा पाडा मैदानाच्या आतमध्ये बोलत असताना कोला टाकलेला. आता यॉर्कर टाकलेला गोलंदाज प्रथमेशनं. यश श्रेष्ठांच्या पाठीमागे आल्याच्या नंतर कमबॅक करत असताना आपल्या टीमसाठी प्रथमेश आले. सेकंड ओव्हरमध्ये पहिला डॉट बॉल आलेला 8 चेंडूंनंतर. धावसंख्या आतापर्यंत 35 आहे. दुसरं षटक सुरू आहे. कशेले प्रीमियर लीगचा आनंद तुम्ही घेतात. पुढे येऊन लॉफ करतात. गॅपमध्ये डीपमध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलेल्या कव्हर रिजनमध्ये मिस्टेक झाली. सेकंडचा कॉल. बघता बघता 2 धावा या चेंडूवरती पूर्ण होतात. 2 धावांच्या मदतीने संघाची टोटल पुढे जात असताना 37 वरती आहे. 37. सेकंड इनिंगच्या डावामध्ये आपण आलेलो. पूर्वार्धामध्ये आपण बॅटिंग एन्जॉय केली राहुल तरुण मित्रमंडळाची. त्यानंतर आता शिवनगर की वीर सेकंड इनिंगमध्ये पूर्वार्धामध्ये बॅकफुटला जात स्लाइस करतात. शॉर्ट कव्हर पॉइंटला नक्की घडलंय काय हे पाहणं गरजेचं आहे. नक्की घडलं काय मैदानाच्या आतमध्ये हे पाहणं गरजेचं आहे. पंचांचा इशारा. 6 धावा पंचांना या चेंडूवरती दिलेला आहेत. त्याच्या खात्यात किती लिहू 2 ना. असं वाटलं सुरुवातीला झेल पकडण्यात आलेले परंतु थ्रो झाला विकेट किपरकडे. विकेट किपरनं डायरेक्ट हिटसाठी चान्स घेतला. नरेशला बाद करण्यासाठी रिस्क घेतली. बॅकअप होतं परंतु त्याच्या बाजूने चेंडू निघाला सीमापार. 6 धावा पंचांना दिलेल्या. फुल टॉस होता मिस केलेला. प्रॉपर यॉर्कर बनवून घेतलेला. मधली यष्टी वाकवली. नरेश फलंदाजीतून बाद.
स्ट्राईक मिळालेली नाहीये. 19 चेंडूंमध्ये 30. लॉफ करतात, मिड ऑफ आतमध्ये फायदा उचल. लाठांवरती स्वारून बॉल निघाला सीमा पार. षटकार. मध्ये 18चा क्वेश्चन मंगेशला थांबवणं अक्षरशः कठीण झालेलं राहुल तरुण मंडळासाठी. कमी गतीनं फुलटॉस नाही तारा देणार मंगेश अशा चेंडूंना. आणखीन एक विध्वंसक ठोकलेला मंगेशनं. सलगचा दुसरा षटकार. नऊ चेंडूंमध्ये इंडिव्हिज्युअल 42 आतापर्यंत बनवलेल्या मंगेशनं. मदतीनं बनलेल्या धावा 62. विजयासाठी आता 11 धावसंख्येची गरज आहे 14 चेंडूंमध्ये. बघूयात आता मंगेशला तर हव्यात 7 विजयासाठी. 11 मॅच फिनिश करेल का गणेश. नुकताच आलेला गणेश त्याने चौका ठोकला. बॅकफुटला जात सेल्फ डिफेन्स करतात. रनआउटची चान्स. नो स्ट्रायकिंग एंडला थ्रो करण्यात आलेला. 1 रन या बॉलवरती. 1च्या मदतीने संघाची टोटल आता पुढे जाऊन पोहोचलेली आहे. 63 बनलेल्या आहेत. विजयासाठी आता 10 करायच्यात. मंगेशला अर्धशतकासाठी 7 करायच्यात. परंतु या ओव्हरचा अंतिम बॉलचा आता खेळ बाकी आहे. थांबतात इंडिव्हिज्युअल 43. 10 चेंडूंमध्ये ज्या प्रमाणचं आक्रमण मंगेशनं पहिल्या चेंडूंमध्ये दाखवलं. कशिले गावामध्ये बराचसा टॅलेंट आहे. फुलटॉस होता, मिस केलेला. प्रॉपर यॉर्क झाले. बाडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता. फलंदाजीतून बाद. यष्ट्या उद्ध्वस्त करून लावलेल्या आहेत. मंगेश पारीचा अंत. 43 इंडिव्हिज्युअल 11 चेंडूंमध्ये बनवल्या मंगेशनं. त्यामध्ये 3 चौकार आणि जवळपास 5 षटकारांचा सहभाग होता. 390च्या स्ट्राईक रेटनं 11 चेंडूंमध्ये
इंडिव्हिज्युअल 43 बनवलेले आहेत मंगेशनं. मंगेशची बॅटिंग आवडली असेल तर त्याच्यासाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीयेत. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. 3 ओव्हरमध्ये 63 विजयासाठी 12 चेंडूंमध्ये 9 धावसंख्येची गरज. आपण रेडी राहा. लॉफ करतात बघू. आज जवळपास खेळाडू नाहीये म्हणजे विजयी षटकार इथून ठोकलेला सामना इथून जिंकलेला शिवनगर के वीर्स या संघानं. अभिनंदन टीम आणि आडलक टीम राहुल तरुण मंडल. पुढील मॅचसाठी आपण शुभेच्छा देत आहोत. परंतु या मॅचचा मॅन ऑफ द मॅच त्यांना बॅटिंग करत असताना इंडिव्हिज्युअल 43 बनवलेले आहेत 11 चेंडूंमध्ये. तो मंगेश ठरला सामन्याचा सामनावीर, मॅन ऑफ द मॅच. मंगेशसाठी बरीचशी पारितोषिकं होती. मंगेशला आपण विनंती करूयात की आपण मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी उपस्थित व्हा. त्याचबरोबर पुढील मॅचचे दोन्ही संघ आपण ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये खेळण्याच्या दृष्टिकोनातून रेडी राहा.